हे सगळे सबुरीनेच बोलतात आणि त्याच्यामध्ये कोणाचा वाद नाहीये, पण जिथे काही गोष्टी असतात त्या मांडल्या पाहिजे त्या मांडण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो। तुम्ही स्वतः नाराजी व्यक्त केली की अर्थ खात्यावर आणि तुमचं जे भाषण आहे ते फार जिव्हारी लागलेलं होतं। हे बघा, वित्त खात्यामध्ये आमची फाईल गेली आणि ती 4-5 वेळेस वापस आली, याचा अर्थ जे झालंय ते बोलणं उचित नाही का? जे बोललोय मी ते बोललो आहे, याचा अर्थ मंत्र्यांवर मी टीका केली किंवा अजितदादांवर टीका केली, हा जो विपर्यास तुम्ही करतात आणि दाखवतात हीच बाब चुकीची आहे। एखाद्या मंत्र्यांनी सत्य बाब आहे, आपण जर पाहिलं असेल तर मी बोलताना पहिले बोललो की टीव्हीवाले आणि प्रेसवाल्यांची माफी मागून मी हे बोलतो आहे, तरी ते दाखवलं गेलं, ठीक आहे। तो कार्यक्रम घरगुती कार्यक्रमासारखा कार्यक्रम होता, पण तो जे मी बोललो ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते डोळ्यांनी पाहिलं। याचा अर्थ उपमुख्यमंत्र्यांवर मी टीका केली, त्यांच्यावर टीका केली, हे जे रोज दाखवलं जात आहे हे हॅमरिंगच चुकीचे आहे। जे वित्त खात्यामध्ये प्रवास झाला ते मांडणं माझं काम आहे आणि स्पष्ट वक्ता सुखी भावा जे बोललो आहे मी ते बोललो आहे। तुमची नाराजी प्रशासकीय यंत्रणा, यस, हेच माझं म्हणणं होतं। तिथे तुम्ही दाखवा ना की उपमुख्यमंत्र्यांवर मी बोललो की याच्यावर बोललो। आमच्या फाईलचा प्रवास वित्त खात्यामध्ये असा झाला हे स्पष्ट बघा, तुमच्याच याच्यावरून चेक करून घ्या तुम्ही। आपण संवाद किंवा टीका मित्रपक्षांमध्येच केली, अरे भावांमध्ये होते, तुमच्या घरातही होते। तुमच्या घरात का सगळं आलबेल आहे काय? 3 पक्षांचं सरकार आहे, भांड्याला भांडं लागते, तिकडे काय आलबेल आहे काय? उद्धव ठाकरे साहेबांचं, शरद पवार साहेबांचं मुख्यमंत्री कोण होईल त्याच्यावरून भानगडी सुरू आहे, ते छापत नाही तुम्ही, आमचंच दाखवताय काय? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।